अनेक वर्षानंतर आपले राम आलेत. रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंदिरामध्ये राहतील. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. राम मंदिर निर्माणासाठी झालेल्या विलंबासाठी पंतप्रधानांकडून क्षमा याचना. कालचक्र पुन्हा बदलणार. 22 जानेवारी ही तारीख. नव्या कालचक्राचा उगम. पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य. राम आग नाही, राम ऊर्जा. राम विवाद नाही, राम समाधान. राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर. रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा. गर्भगृहात विधिवत पूजा. रामलल्लाचं मनमोहक स्मित सोशल मीडियावर तुफान व्हायरल. रत्नजडित अलंकार, सुवर्ण मुकुटानं रामलल्ला सजले. स्मितहास्य करणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीने डोळ्यांचं पारणं फेडलं. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती. आरतीनंतर रामलल्ला समोर मोदींचा साष्टांग दंडवत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहामध्ये उपस्थित. पंतप्रधान मोदींच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न. मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी. देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल. पंतप्रधान मोदींकडून मंदिर बांधकामातील कामगारांवर पुष्पवृष्टी. गुलाबाच्या फुलांनी पंतप्रधानांकडून कामगारांचं स्वागत. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. अयोध्या नगरी राममय. राम मंदिरावर 2 हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. दिव्यांच्या लखलखाटामध्ये न्हाऊन निघाली अयोध्या नगरी. हजारो दिव्यांची आरास करत शरयू तीरी दीपोत्सव साजरा. आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी. उद्धव ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला. ठाकरेंकडून सपत्नीक मंदिरामध्ये पूजा. दर्शनानंतर गोदावरी तीरी महाआरती. गोदा घाटावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टर तोडत कार्यकर्त्यांचा गोदा घाटामध्ये प्रवेश. कोल्हापुरातील अंबाबाईची श्रीराम पंचायतन रूपात पूजा. गर्भगृहामध्ये प्रभू श्रीराम, सीतामाता आणि हनुमानाचा देखावा सादर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतून सहकाऱ्यांसोबत अनुभवला प्राणप्रतिष्ठा सोहळा. तर सायंकाळी शिवाजी पार्क ते वडाळा राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढणार.